नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा आणि सेमीच्या विद्यार्थ्यांचा आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा तास घेणार आहोत. आणि या तासाला आपण विज्ञान आणि सायन्सची द्वितीय सत्र सेकंड टर्म एक्झामिनेशनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आहे. आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यापूर्वीच आपण इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. असेच सर्व प्रश्न आपल्याला येणार आहेत. याच प्रश्नपत्रिका असतील. व्यवस्थितरित्या सराव करा. काही अडचण आल्यास कमेंट करा. एकूण 40 गुणांची आपली ही विज्ञानाची सायन्सची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि ती सोडवण्यासाठी 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. सर्वप्रथम आपण नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आणि त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चे क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहोत. एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या दोन्ही प्रश्नपत्रिका कव्हर करायच्या आहेत. प्रश्नपत्रिका सारख्याच आहेत दोन्हीही, फक्त एक मराठीमधून प्रश्न आहेत, दुसरीमध्ये इंग्लिशमधून आहेत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. काही ब्रॉड क्वेश्चनची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळाली नाही, तर ती पाहण्यासाठी आपल्या चॅनलची विज्ञानाची प्लेलिस्ट अवश्य पहा, जिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, गुण 40, वेळ 2 तास. प्रश्न पहिला, योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. 5 गुणांसाठी आपल्याला हा अ भाग विचारलेला आहे. त्यात 5 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. त्यांचे 4 पर्याय आहेत. त्याच्यातला अचूक असा पर्याय आपल्याला त्याचं जे काही वर्णाक्षर असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, पहिली गाळलेली जागा, हाडे ही संयोजी प्रकारची ऊती आहे. अ हा पर्याय बरोबर आहे. दुसरं, धूम्रपानाचे वाईट परिणाम तंबाखूमधील निकोटीन घटकांमुळे होतात. अ हा पर्याय. तिसरं, 2 चेतापेशींच्या दरम्यान असलेल्या अतिसूक्ष्म पोकळीला संपर्क स्थान असे म्हणतात. ड हा पर्याय बरोबर आहे. चौथं, GMRT चे कार्य रेडिओ लहरींवर अवलंबून असते. अ हा पर्याय. 5वं, फळ पीक हे जिबलेरिन्स संप्रेरकावर अवलंबून असते. ब पर्याय. त्यानंतर ब भाग बघा, खालील उपप्रश्न सोडवा. 1. सहसंबंध लिहा. 5 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जाणार आहे. पुरुष क्लॉइंगफेल्टर सिंड्रोम, स्त्रिया टर्नल सिंड्रोम, या पद्धतीने आपण सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. दुसरं आहे विसंगत घटक ओळखा. जलवाहिनी, रसवाहिनी, स्थायी ऊती आणि विभाज्य ऊती. याच्यातला विसंगत घटक आहे विभाज्य ऊती. तिसरं, नाव लिहा. तोंडाच्या आतील अंतःस्तरातील ऊती, ती ऊती आहे प्राणी ऊती, अभिस्तर ऊती. चौथं, सत्य की असत्य ओळखा. उकरामधील ऊती ग्रंथील अभिस्तर ऊती असतात. चूक, असत्य. 5वं, DNAचा दीर्घ रूप नाव लिहा. डीऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, शास्त्रीय कारणे लिहा. 4 गुणांसाठी कोणतेही 2. 1. उकराची कार्यक्षमता कमी झाल्यास रक्तव्यश्लेषण करावे लागते. 2. धूम्रपानामुळे अतिताण येतो. 3. घाईने जेवण करताना कधी कधी ठसका लागतो.
या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. किंवा या ठिकाणी साईडला पेज नंबर दिलेले आहेत बघा. त्या गाईडचे पेज नंबर आहेत ते. आपल्याकडे डायजेस्ट असेल तर त्याचं त्या पेज नंबरवर त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. ब भाग बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 3. 6 गुणांचा हा प्रश्न आहे. 2-2 गुणांसाठी आपल्याला या विचारलेल्या कोणतेही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा पहिलं, सिकल सेल ॲनिमिया या आजाराची उपचार पद्धती लिहा. दुसरं, फरक स्पष्ट करा, जलवाहिनी, रसवाहिनी. तिसरं, सुबक नाम निर्देशित आकृती काढा, न्यूरॉन. 4. ऊती म्हणजे काय? ऊती संवर्धनाची संकल्पना स्पष्ट करा. आणि 5वं, अनुवंशिक विकृतीची नावे व गुणसूत्रांची संख्या लिहा. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 3रा बघा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 5. 1. कृषी पर्यटन म्हणजे काय? त्याचे फायदे लिहा. दुसरे, गुणसूत्रे म्हणजे काय? त्याचे प्रकार लिहा. तिसरे, हरित क्रांती म्हणजे काय? तिचे जनक कोण होते? त्यामुळे कोणते फायदे झालेत? 4. न्यूटन पद्धतीच्या दुर्बिणीची कार्यपद्धती लिहा. 5. जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांच्या जाती कोणत्या? 6. जैवतंत्रज्ञानातील 2 महत्त्वाच्या तंत्राची माहितीच लिहा. आणि 7. रेशीम उत्पादन टिप लिहा. या पद्धतीने 7 पैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये सहज मिळतील. त्यानंतर 4थं बघा. खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला 5 गुणांसाठी लिहायचे. बघा पहिला प्रश्न, योग्य उदाहरणाद्वारे वनस्पतीतील समन्वय स्पष्ट करा. आपल्या डायजेस्टच्या 286 पेजवर याचं उत्तर आहे. दुसरं, जमिनीवर स्थित असणाऱ्या प्रकाशीय दुर्बिणीतून आकाशाचे निरीक्षण करताना कोणत्या समस्या उद्भवतात? या अडचणींवर कशी मात केली जाते? त्यानंतर आपण सेमीच्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका पाहू. क्वेश्चन 1, चूज द करेक्ट आन्सर. 5 गुणांसाठी 5 रिकाम्या जागा दिल्या आहेत बघा. सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा, आपल्या वहीत लिहा. आपण मगाशी मराठी मीडियममधून जे प्रश्न वाचले तीच प्रश्न या ठिकाणी इंग्लिशमधून दिले आहेत फक्त. पहिलेचं ए हा पर्याय, दुसऱ्याचा ए, तिसऱ्याचा डी, चौथ्याचा ए, 5व्याचा बी. ए, ए, डी, ए आणि बी. या पद्धतीने आपल्याला या रिकाम्या जागा कंप्लीट करायच्या आहेत आणि 5 गुण मिळवायचे आहेत. पुढचं बघा बी भाग. बघा या पद्धतीने आपल्याला ह्या जोड्या पूर्ण करायच्या आहेत आणि 5 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर बी भाग बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स 5 गुणांसाठी. 5 रिकाम्या काही वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा पहिलं, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि तो लिहायचा आहे. त्याचं उत्तर आहे टर्नल सिंड्रोम. त्यानंतर पुढच्या प्रश्नांची उत्तरं बघा. दुसऱ्याचं विभाज्य ऊती, तिसऱ्याचं प्राणी ऊती किंवा अभिस्तर ऊती. पुढचं विधान आहे चूक आणि DNA-चं लॉंग फॉर्म, डीऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल. त्यानंतर
सायंटिफिक रिझन क्वेश्चन नंबर 2चा ए भाग बघा. 4 गुणांसाठी आपला असणार आहे आणि कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा. त्याची उत्तरं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. बी भाग बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. 6 गुणांचा हा प्रश्न असणार आहे आपला. क्वेश्चन नंबर 2चा बी. 5 प्रश्न दिले जातील, त्यापैकी कोणतेही 3 सोडवायचे आहेत. त्यानंतर पुढचे उदाहरणं बघा. सर्व प्रश्न आपल्या वहीत लिहून ठेवा आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमधून यांची उत्तरं शोधून लिहा. प्रश्न 3रा बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन शॉर्ट. 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. 15 गुणांचा हा प्रश्न आहे. 3 गुणांसाठी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि 7 दिलेले आहेत त्यांनी. बघा ते सर्व प्रश्न. चौथा प्रश्न बघा. लास्ट क्वेश्चन. आन्सर इन डिटेल. सविस्तर उत्तरं लिहा. एनीवन 5 गुणांचा प्रश्न आहे. 2 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. बघा दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्लेलिस्टमध्ये मिळतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान 2ची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.